नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडायसेस अँड सर्ट्स ह्या चॅप्टरमधील लॉज ऑफ इंडायसेस घेतल्यानंतर आपण काही क्वेश्चन्स या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर त्या पुढील जे क्वेश्चन्स आहेत ते आता आपण आज पाहणार आहोत. तर एक पहिला क्वेश्चन आहे बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ. असे क्वेश्चन आपण ह्या अगोदर 4 क्वेश्चन पाहिलेले आहेत. तर नेक्स्ट 5 क्वेश्चन आहे बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ. जे आपण आत्तापर्यंत रूल इंडायसेससाठी पाहिलेले आहेत त्या रूलमधील बघा, पहिला रूल a raised to power m into a raised to power n is equal to a raised to power m plus n. a raised to power m divided by a raised to power n is equal to a raised to power m minus n. a raised to power m bracket raised to power n a raised to power या दोन्ही नंबरमध्ये मल्टिप्लिकेशन. त्यानंतर a इंटू बी ब्रॅकेट रेस टू पॉवर m a रेस टू पॉवर m इंटू b रेस टू पॉवर m. कोणत्याही नंबरची पॉवर 0 असेल तर व्हॅल्यू 1. जसं या ठिकाणी मल्टिप्लाय होतं त्या पद्धतीने डिव्हिजन a अपॉन b रेस टू पॉवर m इज इक्वल टू a रेस टू पॉवर m अपॉन b रेस टू पॉवर m. आणि जर निगेटिव्ह पॉवर असेल a अपॉन b रेस टू पॉवर मायनस m तर या ठिकाणी a अपॉन b चा रेसिप्रोकल b अपॉन a ब्रॅकेट रेस टू पॉवर मायनस एमच्या ऐवजी प्लस एम. हे रूल या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. त्या सर्वांचं प्रूफ आपण पाहिलेलं आहे, एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत प्रत्येक रूलनुसार. आता आपण या रूलचा वापर करून हा पुढील जो क्वेश्चन आहे तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आता हा कसं सॉल्व्ह करणार बघा, की या ठिकाणी एक ब्रॅकेट आहे आणि ब्रॅकेटमध्ये -2 अपॉन 3 हा नंबर आहे. ब्रॅकेटची पॉवर या ठिकाणी दिलेली आहे -2 आणि परत हा पूर्ण ब्रॅकेट दिलेला आहे, त्या ब्रॅकेटची पॉवर 2 दिलेली आहे. मग या ठिकाणी ब्रॅकेटची पॉवर आणि मग त्याचा पॉवर असं दिलेला आहे. तर कोणता रूल या ठिकाणी यूज होणार, या रूलपैकी तो रूल यूज होणार आहे हा a रेस टू पॉवर m ब्रॅकेट रेस टू पॉवर m. या रूलनुसार a ची व्हॅल्यू -2 अपॉन 3, m ची व्हॅल्यू -2 आणि n ची व्हॅल्यू 2. मग ह्या रूलनुसार होणार या दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन. तर हे होणार -2 अपॉन 3 ब्रॅकेट रेस टू पॉवर -2 मल्टिप्लाइड बाय +2. तर हे काय होणार बघा, -2 अपॉन 3 ब्रॅकेट रेस टू पॉवर मायनस इंटू प्लस -2 इंटू 2 4 म्हणजे -2 अपॉन 3 ब्रॅकेट रेस टू पॉवर -4 मिळणार आहे. मग आता जर पॉवर -4 असेल, जर पॉवर -4 असेल तर कोणता रूल वापरावा लागेल बघा. या ठिकाणी बघा a अपॉन b ब्रॅकेट रेस टू पॉवर -m. ह्या रूलनुसार जर पॉवर निगेटिव्ह असेल, पॉवर आपल्याला पॉझिटिव्ह करायची असेल तर a अपॉन b चा रेसिप्रोकल घ्यायचा b अपॉन a. तर -2 अपॉन 3 हे होणार -3 अपॉन 2 आणि ब्रॅकेट रेस टू पॉवर -4 होतं ते होणार +4. बघा लक्षात येतं का, निगेटिव्ह पॉवर आहे ती पॉझिटिव्ह पॉवर आपण घेतली आणि -2 अपॉन 3 -3 अपॉन 2 झालं. आता हा जो निगेटिव्ह नंबर आहे, मायनस साईन जसं आहे तसं राहील, फक्त ह्या नंबरमध्ये एक्सचेंज होणार, कारण मायनस डिवायडेड बाय प्लस मायनसच होणार आणि प्लस डिवायडेड बाय मायनस मायनसच होणार आहे. म्हणून हा निगेटिव्ह जो साईन आहे हे निगेटिव्ह साईन जसं आहे तसं लिहायचं. मग -3 अपॉन 2 चा पॉवर 4 आहे. आता ह्यापुढे आपण 2 पद्धतीने सोडवता येतो. -3/2 ला 4 वेळेस लिहा, किंमत काढा, किंवा ही जी पॉवर आहे 4 ती ह्या दोन्ही नंबरला सेपरेट लिहा ह्या रूलनुसार. a टू द पॉवर m b टू द पॉवर m. म्हणजे इथं काय होणार बघा, -3 टू द पॉवर 4 डिवाइडेड बाय 2 टू द पॉवर 4. आता -3 ची पॉवर 4 म्हणजे काय होतं, -3 ला 4 वेळेस लिहून मल्टिप्लाय करायचं आहे. तर आता एक अजून नियम आपल्याला माहिती आहे, निगेटिव्ह नंबरची पॉवर जर इव्हन असेल, निगेटिव्ह नंबरची पॉवर जर इव्हन असेल तर आन्सर आपल्याला पॉझिटिव्ह मिळणार आहे.
आणि 3ला 4 वेळेस लिहून मल्टिप्लाय करायचं. 3 × 3 × 3 × 3. 3ला 4 वेळेस लिहून मल्टिप्लाय केल्यानंतर 3 × 3 9 आणि हे 3 × 3 9. मग हे पण 9, हे पण 9. मग 9 × 9 81 म्हणजे इथे येणार 81 डिवायडेड बाय 2⁴. 2ला पण 4 वेळेस लिहून मल्टिप्लाय करायचं आहे. 2 × 2 4, 2 × 2 4, 4 × 4 16 म्हणजे आन्सर आपल्याला मिळणार आहे 81/16 या क्वेश्चनसाठी. यानंतर पुढील जे क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चनमध्ये असा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो की इव्हॅल्युएट याचा अर्थ फाइंड द व्हॅल्यू ऑफ हाच आहे. इव्हॅल्युएट म्हणजे किंमत काढा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ किंमत काढा. मग आता जे आपण रूल यूज केलेले आहेत तेच रूल या ठिकाणी घ्यायचे आहेत. 8⁻⁻1 मल्टिप्लाइड बाय 5³ डिवाइडेड बाय 2⁻⁻4. आता हा जो क्वेश्चन आहे तो सोडवण्यासाठी कोणते कोणते रूल घ्यावे लागतील आणि कसा हा क्वेश्चन सोडवावा लागेल बघा. ट्राय करता येईल तुम्हाला सर्वांना. तर प्रोडक्टमध्ये हा क्वेश्चन तुम्ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये आन्सर लिहा. आता इव्हॅल्युएट म्हणजे हे सुद्धा काय करायचं आपल्याला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ, व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आणि जे आन्सर दिलेलं आहे किंवा जे आन्सर मिळणार आहे ते आपल्याला नंबरमध्ये लिहायचं आहे. म्हणजे जर काही एक्सपोनंट असेल तर एक्सपोनंट सॉल्व करायचे आहेत आणि आन्सर लिहायचं शेवटी. एक्सपोनंटचे जे सर्व रूल आहेत ते रूल वापरून आपल्याला हे सोडवायचं आहे. तर आता 8⁻⁻1 × 5³ डिवाइड बाय 2⁻⁻4 कसं सोडवणार बघा. एक 2-3 मिनटं तुम्ही ट्राय करा. यानंतर आपण हा क्वेश्चन सॉल्व करू. 2 मिनटं तुम्हाला ट्राय करायचं आहे आणि कमेंटमध्ये आन्सर लिहायचं आहे. तर डायरेक्ट तुम्ही कमेंटमध्ये आन्सर लिहिणार आहात आणि हा क्वेश्चन तुम्ही अगोदर सॉल्व करणार आहात. त्यानंतर मग मी हा क्वेश्चन सॉल्व करून देणार आहे. तर ठीक आहे, आपल्या सर्वांचा हा क्वेश्चन सॉल्व करून झालेला असेल असं गृहीत धरून हा क्वेश्चन सॉल्व करू. 8⁻⁻1 × 5⁻³ डिवाइड बाय 2⁻⁻4. आता ह्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे पण बेस इक्वल नाहीत, मल्टिप्लिकेशन आहे पण एक्सपोनंट इक्वल नाहीत, पॉवर -4 दिलेले आहे, दुसरा नंबर या ठिकाणी नाही. म्हणजे इथं म्हणजे या ठिकाणी न्यूमरेटर जो आहे तो पण आपल्याला सेपरेट सोडवता येत नाही आणि डिनॉमिनेटर आहे तो पण सेपरेट सोडवता येत नाही. मग आता काय करावं लागेल, तर निगेटिव्ह पॉवर या ठिकाणी दिलेली आहे. तर इथे न्यूमरेटर दिलेला आहे आणि हा डिनॉमिनेटर दिलेला आहे. मग ज्याही वेळेस जर समजा असं असेल a⁻⁻m अपॉन b⁻⁻n असं जर दिलेलं असेल, बेस सेम नाही, पॉवर सेम नाही, पण एक नंबर न्यूमरेटरमध्ये एक नंबर डिनॉमिनेटरमध्ये आहे आणि या दोघांचा जो पॉवर आहे तो निगेटिव्ह आहे. जर हा पॉवर पॉझिटिव्ह करायचा असेल तर जो नंबर न्यूमरेटरमध्ये आहे तो डिनॉमिनेटरमध्ये लिहायचा आणि जो नंबर डिनॉमिनेटरमध्ये आहे तो नंबर न्यूमरेटरमध्ये लिहायचा. आता हा जर नंबर आपण डिनॉमिनेटरमध्ये लिहिला तर पॉवर -m होणार, म्हणजे पॉवर -m होती ती पॉवर +m होणार आणि या ठिकाणी बीची पॉवर -n आहे ती न्यूमरेटरमध्ये लिहिल्यानंतर पॉवर +n होणार. सेम ह्या पद्धतीने आपल्याला 8⁻⁻1 आहे तर हा नंबर डिनॉमिनेटरमध्ये लिहायचा, 8⁻1 होणार.
टू रेस टू पॉवर -4 आहे, तर हा जो नंबर आहे तो न्यूमरेटरमध्ये लिहायचा, म्हणजे जी पॉवर -4 होती ती या ठिकाणी +4 होणार आणि मल्टिप्लाइड बाय 5 क्यूब. आता 2 रेस टू पॉवर 4 म्हणजे 2ला 4 वेळेस लिहून मल्टिप्लाय करायचं आहे आणि ती व्हॅल्यू येते 16. 5 क्यूब म्हणजे 5ला 3 वेळेस लिहून मल्टिप्लाय करा. 5 × 5 25, 25 × 5 125 डिवाइडेड बाय 8. आता 8 आणि 16 या दोन्ही नंबरला 8ने डिवाइड होतं. 8 × 1 = 8, 8 × 2 = 16. 125 × 2 म्हणजे 250. तर आन्सर आपल्याला जे मिळणार आहे ते आहे 250. यानंतर सेकंड क्वेश्चन आहे इव्हॅल्युएटसाठी. इव्हॅल्युएट म्हणजे सुद्धा व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ हे पण व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. तर 5 रेस टू पॉवर -1 मल्टिप्लाइड बाय 2 रेस टू पॉवर -1 ब्रॅकेट क्लोज आणि पुढं मल्टिप्लाइड बाय 6 रेस टू पॉवर -1. तर आता हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता आणि कमेंटमध्ये आन्सर लिहू शकता. तर ठीक आहे, आता आपण हा क्वेश्चन सॉल्व करूया. बघा 5 रेस टू पॉवर -1 इंटू 2 रेस टू पॉवर -1 ब्रॅकेट क्लोज इंटू 6 रेस टू पॉवर -1 काय होणार. 5 रेस टू पॉवर -1 त्या ठिकाणी -1 पॉवर सेम आहे, मल्टिप्लिकेशन आहे. हा पण रूल आपल्याला घेता येतो. आणि जो दुसरा रूल आहे की मी सांगितलेलं होतं की समजा -1 पॉवर असेल, 7 हा नंबर आहे, त्या नंबरची पॉवर -1 असेल तर या नंबरला 1/7 लिहायचं. 5 रेस टू पॉवर -1 असेल तर या नंबरला 1/5 लिहायचं, कारण पॉवर -1 आहे. डिनॉमिनेटरमध्ये नंबर लिहिल्यानंतर +1 होणार. मग या ठिकाणी 5 रेस टू पॉवर -1 म्हणजे 1/5 मल्टिप्लाइड बाय 2 रेस टू पॉवर -1 म्हणजे 1/2 मल्टिप्लाइड बाय 6 रेस टू पॉवर -1 म्हणजेच 1/6. आता अगोदर ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे आणि ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन आणि पुन्हा मग मल्टिप्लाय सॉल्व करायचं. मग मल्टिप्लिकेशनचा रूल असा आहे, न्यूमरेटरने न्यूमरेटरला मल्टिप्लाय 1 × 1 1 डिवाइड बाय 5 × 2 10 मल्टिप्लाइड बाय 1/6. परत मल्टिप्लिकेशन आलेलं आहे. परत मल्टिप्लिकेशनचा रूल, न्यूमरेटरने न्यूमरेटरला मल्टिप्लाय 1 × 1 1 10 × 6 60. तर 1/60 ह्या पूर्ण एक्सप्रेशनचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे. तर 1/60 हे जे आन्सर आहे ते बरोबर आहे. आता इव्हॅल्युएटसाठीच आपल्याला एक पुढील क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. हे दोन्ही आन्सर जे आहेत ते लिहून घ्यायचे आहेत. क्वेश्चन नंबर 3. इन ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेटमध्ये सिंपल ब्रॅकेट आहे 1/3 ब्रॅकेट रेस टू पॉवर -1 मायनस 1/4 ब्रॅकेट रेस टू पॉवर -1 कर्ली ब्रॅकेट क्लोज आणि ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट रेस टू पॉवर -1
तर आता हे एक्सप्रेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे आणि कमेंटमध्ये आन्सर लिहायचा आहे. सो हा जो क्वेश्चन आहे तो फक्त दिसतो मोठा आहे, पण सॉल्व केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा जितका मोठा क्वेश्चन आपल्याला दिसतो आहे तितका मोठा याचा आन्सर नाही, तितकं जास्ती आन्सर नाही. सिंपल क्वेश्चन आहे, वहीमध्ये सॉल्व करा आणि आन्सर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. तर 1/3 ब्रॅकेट रेस टू पॉवर -1 प्लस मायनस 1/4 रेस टू पॉवर -1 ब्रॅकेट रेस टू पॉवर -1 आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला हा ब्रॅकेट सोडवावा लागेल आणि ब्रॅकेट सोडवल्यानंतर मग ह्या ब्रॅकेटची पॉवर सोडवावी लागेल. बघ, कोणती पॉवर अगोदर सोडवायची, कोणती नंतर सोडवायची. प्रश्न बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं हा -1 ह्या नंबरचा पॉवर आहे आणि हा -1 ह्या नंबरचा पॉवर आहे आणि इथं मायनस आहे. मग साईन ह्या ठिकाणी मायनस किंवा प्लस असेल तर अगोदर ही पॉवर सोडवल्याशिवाय ह्या दोन्हीमध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन होऊ शकत नाही. म्हणजे अगोदर ह्या दोन्ही नंबरची आपल्याला पॉवर सोडवावी लागेल आणि त्यानंतर मग ह्या दोघांचं सबट्रॅक्शन साईननुसार होणार आणि मग हा पूर्ण भाग सोडवल्यानंतर पॉवर जी आहे ती -1 ही सोडवावी लागेल. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांचा आन्सर हे करेक्ट आलेलं असायला पाहिजे. आत्तापर्यंत जे आपण रूल घेतलेले आहेत, आत्तापर्यंत जेवढे आपण एक्झाम्पल घेतले त्याच्यानुसार कमेंटमध्ये आपलं आन्सर बरोबर येणं अपेक्षित आहे आणि बऱ्याच जणांचा आन्सर कमेंटमध्ये बरोबर येणार आहे. तर आता आपण नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपण ह्या क्वेश्चनचा आन्सर सॉल्व करणे तो आपण घेऊया. 1/3 ब्रॅकेट रेस टू पॉवर -1 असं जर दिलेलं असेल तर काय होतं, पॉवर निगेटिव्ह आहे -1, पॉवर आपल्याला +1 पाहिजे. तर 1/3चा रेसिप्रोकल घ्यावा लागेल. 3 न्यूमरेटरमध्ये येईल आणि 1 डिनॉमिनेटरमध्ये येईल आणि पॉवर या ठिकाणी -1 होती ती +1 होणार, मायनसला मायनस आहे. परत 1/4 पॉवर -1 तर 1/4चा रेसिप्रोकल होणार 4/1 आणि पॉवर +1 होणार. +1 लिहिण्याची आवश्यकता नाही. पण हा जो पूर्ण ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटचं जे एक्सपोनंट आहे तो -1 जसा आहे तसा राहणार. कारण आत्ता आपण इथं सोडवलेले आहेत ते फक्त ह्या 2 नंबरचे एक्सपोनंट आहेत. हा नंतर सोडवायचं, हे सोडवल्यानंतर पूर्ण इथे एक नंबर येणार. आता 3/1 म्हणजे काय, 3. 4/1 म्हणजे काय, 4. मध्ये साईन मायनस ब्रॅकेट रेस टू पॉवर -1. आता 3 - 4 म्हणजे हा नंबर काय होणार, 3 - 4 प्लस 3 - 4 हे होणार -1 आणि ब्रॅकेट रेस टू पॉवर -1. मग -1चा पॉवर -1 -1 रेस टू पॉवर -1 काय येतं बघा. -1 या नंबरची पॉवर -1 आहे. मग -1ची पॉवर जर -1 असेल तर -1चा जो डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे 1 आहे. मग ह्या पॉवर आपल्याला निगेटिव्हचा प्लस करायचा आहे म्हणजे हा रेसिप्रोकल घ्यावा लागेल -1/1चा. मग याचा रेसिप्रोकल येणार 1/-1 आणि ब्रॅकेट -1 पॉवर होती ती +1 होणार. +1 लिहिण्याची आवश्यकता नाही. +/- म्हणजे मायनस, 1/1 म्हणजे 1, -1 आन्सर मिळणार. म्हणजे हे हा जो पार्ट आहे या पार्टमध्ये जर निगेटिव्ह एक्सपोनंट असेल तर आपल्याला कशा पद्धतीने क्वेश्चन सोडवायचा आहे हे आपल्याला लक्षात येत आहे ह्या क्वेश्चनसाठी. आता पुढील काही क्वेश्चन आहेत तो क्वेश्चन बघा. नेक्स्ट आपण क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन तोच आहे इव्हॅल्युएटसाठी. क्वेश्चन नंबर 4. 8/5 raised to power -4 multiplied by 5/8 raised to power -7.
5/8 रेज टू पॉवर -7. तर या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला कमेंटमध्ये लिहायचा आहे आपल्या सर्वांना सोडून. तर काय तर बघा, (8/5 रेज टू पॉवर -4 मल्टीप्लाइड बाय 5/8 रेज टू पॉवर -7. अगोदर जे निगेटिव्ह पॉवर आहेत ते आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचे. मग 8/5 रेज टू पॉवर -4 आहे. काय होणार? 8/5 हे होणार 5/8 ब्रॅकेट रेज टू पॉवर -4 होतं ते होणार +4 मल्टीप्लाइड बाय, परत या ठिकाणी -7 पॉवर आहे ती होणार +7 आणि 5/8 हा जो नंबर होता तो नंबर होणार 8/5 म्हणजे 5/8 चा रेसिप्रोकल 8/5. आता 5 रेज टू पॉवर 4 सोडून त्याच्याऐवजी बघा 5 ची पॉवर या ठिकाणी 4 आहे, 5 ची पॉवर या ठिकाणी 7 आहे. मग 5 ला 7 वेळेस लिहून मल्टिप्लाय करणार का आपण, आणि 8 ला पण 7 वेळेस लिहून मल्टिप्लाय करणार का? 8 रेज टू पॉवर 7 8 रेज टू पॉवर 7 5 रेज टू पॉवर 7 म्हणजे या दोन्ही नंबरला 8 वेळेस लिहून मल्टिप्लाय करावं लागेल, 7 वेळेस मल्टिप्लाय करावं लागेल. मग त्याच्याऐवजी काय होणार? 5 न्यूमरेटरमध्ये आहे, डिनॉमिनेटरमध्ये कॅन्सलेशन होणार आहे. 8 न्यूमरेटरमध्ये आहे, डिनॉमिनेटरमध्ये कॅन्सलेशन होणार आहे. पण इथं आपल्याला डायरेक्ट कॅन्सलेशन सोडवता येत नाही, कारण हे कॅन्सलेशन सोडवण्याच्या अगोदर ही जी पॉवर आहे ती पॉवर आपल्याला अगोदर सोडवावी लागते. मग ही पॉवर अगोदर सोडवण्यासाठी जो रूल आपल्याला घ्यायचा आहे तो रूल A/B ब्रॅकेट रेज टू पॉवर m. आता ह्या रूलनुसार काय होणार? A रेज टू पॉवर m डिवाइडेड बाय B रेज टू पॉवर m. आता सेम त्याच रूलने जी पॉवर 4 आहे ती पॉवर आपल्याला ह्या दोन्ही नंबरला लिहायची, म्हणजे 5 रेज टू पॉवर 4 होणार डिवाइडेड बाय 8 रेज टू पॉवर 4 होणार मल्टीप्लाइड 8/5 रेज टू पॉवर 7. सेम रूल 8 रेज टू पॉवर 7 डिवाइडेड बाय 5 रेज टू पॉवर 7. आता काय होईल? हा 5 रेज टू पॉवर 7 आणि हा 8 रेज टू पॉवर 4. आता या ठिकाणी बघा, हा नंबर या ठिकाणी लिहायचा, हा नंबर इथे लिहायचा. लिहिता येतो का? लिहिता येतो. कसं लिहिता येणार? कारण मल्टिप्लिकेशन आहे. जर समजा 1/2 मल्टिप्लाइड बाय 3/5 असं जर असेल तर 5 आपल्याला या ठिकाणी लिहिता येतो आणि 2 या ठिकाणी लिहिता येतो, कारण इथं 5 × 2 होणार आहे आणि इथं पण 5 × 2च होणार आहे. म्हणून हा नंबर ह्या ठिकाणी लिहा, हा नंबर इथे लिहा. म्हणजे काय होणार? 5 रेज टू पॉवर 4 डिवाइडेड बाय 5 रेज टू पॉवर 7 मल्टीप्लाइड बाय 8 रेज टू पॉवर 7 डिवाइडेड बाय 8 रेज टू पॉवर 4. आता हे आपण लिहिल्यामुळे झालं काय? बेस सेम आणि डिव्हिजन. बेस सेम आणि डिव्हिजन झालेलं आहे. म्हणजे एक रूल जो होता A/B A रेज टू पॉवर m डिवाइड बाय A रेज टू पॉवर n. आता हा रूल काय होता बघा, की दोन्ही नंबरचा बेस सेम असेल आणि डिव्हिजन असेल तर एक्सपोनंटमध्ये सबट्रॅक्शन होणार. तर ह्या ठिकाणी बेस सेम असल्यामुळं एक्सपोनंटमध्ये सबट्रॅक्शन होणार. म्हणजे काय? आता आणखीन एक पार्ट आहे बघा, डायरेक्ट पण आन्सर आपल्याला लिहिता येतं. एक तर रूल वापरा किंवा कॅन्सलेशन करायचं. कॅन्सलेशन कसं होणार बघा, आपण दोन्ही पद्धतीने आन्सर शोधू. अगोदर आपण जे रूल आहेत रूलनुसार क्वेश्चन सोडू आणि त्यानंतर आपण डायरेक्ट कॅन्सलेशन करून आन्सर लिहू. काय होतं बघा, 5 बेस सेम, मग इथं ए बेस जसा आहे तसं लिहायचा आणि पॉवरमध्ये सबट्रॅक्शन करायचं m - m. ह्या ठिकाणी बेस सेम 5, पॉवरमध्ये सबट्रॅक्शन कसं होणार?
एम मधून एन मायनस 4 मधून 7 मायनस 4 मायनस 7 मल्टिप्लाइड बाय 8 रेज टू पॉवर 7 मायनस 4. तर आता 5 रेज टू पॉवर या ठिकाणी 4 मायनस 7 4 मायनस 7 म्हणजेच मायनस 3 आणि 7 मायनस 4 म्हणजेच प्लस 3. डिफरंट साईन सबट्रॅक्शन. 7 मायनस 4 3 होणार, मोठ्या नंबरचं साईन मायनस. 7 मायनस 4 3 होणार, मोठ्या नंबरचं साईन प्लस. आता हा नंबर निगेटिव्ह आहे बघा, म्हणजे पॉवर निगेटिव्ह आहे. तर या नंबरला डिनॉमिनेटरमध्ये लिहायचं, म्हणजे 8 क्यूब डिवायडेड बाय 5 क्यूब. 5 रेज टू पॉवर मायनस 3 आहे, तर हे आपण डिनॉमिनेटरमध्ये लिहिलं की 5 ची पॉवर जी आहे ती प्लस 3 होणार. पण 8 क्यूब अपॉन 5 क्यूब होणार. पण 8चा जर आपण क्यूब घेतला तर 8ला 3 वेळेस लिहून मल्टिप्लाय करायचं. तर 8 × 8 64 आणि 64ला परत 8ने मल्टिप्लाय करायचं. तर 512 येतं. बघा मल्टिप्लाय करून. 8 4 जा 32 कॅरी 3 8 6 जा 48 48 प्लस 3 म्हणजे 51. तर 512 न्यूमरेटरमध्ये येणार आणि डिनॉमिनेटरमध्ये येणार 5 क्यूब, म्हणजे 5ला 3 वेळेस लिहून मल्टिप्लाय 125. आता हाच क्वेश्चन जर इथून पुढचा जो पार्ट आहे तो वेगळ्या पद्धतीने सोडवायचा असेल तरी पण आपल्याला तो सोडवता येतो. तर हा भाग तुम्ही लिहून घ्यायचा आहे. दोन्ही पद्धतीने लिहून घ्या, कारण एक्झाममध्ये कोणत्याही मेथडने सोडवला तरी आन्सर बरोबर असणार आहे. आणि तुम्हाला त्यावेळेस जी मेथड आठवते त्या मेथडने सोडवणं म्हणजे तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. मग 5 रेज टू पॉवर 4 आहे बघा. आता नेक्स्ट मेथड बघा. 5 रेज टू पॉवर 4 आहे, 5 रेज टू पॉवर 7 आहे. तर इथं 5 रेज टू पॉवर 4 आहे म्हणजे 5 5 5 5 असं 4 वेळेस मल्टिप्लिकेशन आहे. आणि इथं 5 रेज टू पॉवर 7 आहे म्हणजे 5 5 5 7 वेळेस मल्टिप्लाय केलेलं आहे. ह्या ठिकाणचे जे 4 वेळेस 5 आहे, इथले जे 4 वेळेस 5 आहे ते डिनॉमिनेटरमधल्या 4 5 सोबत कॅन्सल होणार आहे. म्हणजे इथं जी पॉवर 7 होती ती आता 7 राहणार नाही कॅन्सल झाल्यानंतर. ह्या 7 मधील 4 कॅन्सल होणार आहेत, फक्त या ठिकाणी 3 राहणार आहेत. बघा लक्षात येतं का. आणि इथं 8 पॉवर 7 आहे, 8 रेज टू पॉवर 4 आहे. इथं 8 जे 4 वेळेस होते त्यांच्यापैकी हे 4 कॅन्सल होतील आणि इथले 4 7 मधून 4 कॅन्सल राहिले 3. 8 क्यूब न्यूमरेटरमध्ये राहणार, इथं 1 राहणार आणि इथं 5 क्यूब इथं 1 राहणार. 8 क्यूब अपॉन 5 क्यूब, आन्सर 512 अपॉन 125. सेम आन्सर आपल्याला मिळेल. फक्त आपल्याला काय करायचं आहे, तर जे सिम्प्लिफिकेशन आहे ते सिम्प्लिफिकेशन यूज करत असताना किंवा सॉल्व करत असताना जे रूल आहेत ते रूल आपल्याला विसरायचे नाही. रूलला धरूनच कोणताही जो प्रश्न आहे तो आपल्याला सॉल्व करायचा आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया. (25 into t raised to power minus 4) divided by, इव्हॅल्युएट चा हा क्वेश्चन आहे. 5 raised to power minus 3, 5 raised to power minus 3 multiplied by 10 multiplied by t raised to power minus 8. (25 into t raised to power minus 4, 5 raised to power minus 3 आहे. तर हा पण क्वेश्चन आपल्याला सॉल्व करता येईल. तर 2 मिनिटं वेळ आपल्याला घ्यायचा आहे आणि नोटबुकमध्ये हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे.
तर ठीक आहे, आता आपण हा क्वेश्चन सॉल्व करूया. बघा 25 इंटू टी रेस टू पॉवर -4 डिवाइड बाय 5 रेस टू पॉवर -3 इंटू 10 इंटू टी रेस टू पॉवर -8. तर आता सर्वात अगोदर काय सोडावं लागेल, तर हे जे निगेटिव्ह एक्सपोनंट आहेत ते अगोदर सोडवायचे. मग हे निगेटिव्ह एक्सपोनंट पॉझिटिव्ह होण्यासाठी काय करावं लागेल, न्यूमरेटर दिलेला आहे, आपल्याला डिनॉमिनेटर दिलेला आहे. मग काय करायचं की डिनॉमिनेटरमधला नंबर न्यूमरेटरमध्ये लिहायचा आणि न्यूमरेटरमधला डिनॉमिनेटरमध्ये लिहायचा. म्हणजे या दोघांचा जो पॉवर आहे निगेटिव्ह पॉवर तो पॉझिटिव्ह होणार. 25 जसं आहे तसं लिहू आणि हा टी रेस टू पॉवर -1 न्यूमरेटरमध्ये लिहायचा, म्हणजे टी रेस टू पॉवर +8 होणार. डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर काय होणार बघा, 5 रेस टू पॉवर -3 म्हणजे आणखीन एक राहिला हा. 5 रेस टू पॉवर -3ला पण न्यूमरेटरमध्ये लिहावं लागेल, म्हणजे 5 रेस टू पॉवर +3 होणार. आणि बघा हा जो नंबर आहे तो इथं मल्टिप्लिकेशनमध्ये येणार आहे. आता हे आपल्याला कधी घेता येतं हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे. का, कारण इथं साइन मल्टिप्लिकेशन आहे. हे सर्वच नंबर्स मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, म्हणूनच आपल्याला हा नंबर दोन्ही नंबर न्यूमरेटरमध्ये घेता येतात, पॉवर चेंज होते. हा नंबर डिनॉमिनेटरमध्ये घेता येतो कारण इथं मल्टिप्लिकेशन आहे, पॉवर चेंज होणार, साईन चेंज होणार. जर समजा या 3 साईनपैकी एकाही ठिकाणी प्लस किंवा मायनस साईन आलेला असेल तर हे जे नंबर आपण न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटरमध्ये न्यूमरेटरमध्ये घेत होतो ते लिहिता येणार नाहीत. हे ह्या ठिकाणी महत्त्वाचं आहे समजणं. मग मल्टिप्लिकेशनमधील हे सर्व नंबर असल्यामुळं काही नंबर न्यूमरेटरमध्ये आहेत ते सर्व मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, काही नंबर डिनॉमिनेटरमध्ये आहेत सर्वच मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. म्हणून न्यूमरेटरमधील नंबर डिनॉमिनेटरमध्ये घेता येतात, डिनॉमिनेटरमधील नंबर न्यूमरेटरमध्ये घेता येतात. मग आता 25 इंटू टी रेस टू पॉवर, त्या ठिकाणी हा नंबर घेतला, आपण नंबर इथे घेतला, आपण हे 2 नंबर न्यूमरेटरमध्ये घेतले. आता हा नंबर डिनॉमिनेटरमध्ये घ्यायचा. मग डिनॉमिनेटरमध्ये राहिलेलं काय फक्त 10 मल्टिप्लाइड बाय, मग टी रेस टू पॉवर -4 डिनॉमिनेटरमध्ये घेतल्यानंतर टी रेस टू पॉवर +4 होणार. आता आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं. सिम्प्लिफिकेशन करत असताना न्यूमरेटरमध्ये काही नंबर दिले, डिनॉमिनेटरमध्ये काही नंबर दिले, तर आपल्याला कॅन्सलेशन जर होत असेल तर कॅन्सलेशन करून आन्सर सोडवायचं. मग आता 25 आणि 10 या दोन्ही नंबरमध्ये कॅन्सलेशन होऊ शकतं. काय कॅन्सलेशन होईल बघा, 25 आणि 10 या दोन्ही नंबरला 5 ने डिवाइड होतं, तर 5 × 25, 5 × 2 10. त्यानंतर टी रेस टू पॉवर ह्या ठिकाणी 4 आहे, टी रेस टू पॉवर 8 आहे. आता टी ह्या ठिकाणी 8 टाइम्स आहे आणि ह्या ठिकाणी 4 टाइम्स आहे, म्हणजे इथले 4 वेळेस टी, इथल्या 4 वेळेस टीला कॅन्सल करतील. इथं 8 वेळेस टी आहे, त्याच्यामधले 4 कॅन्सल झाले तर राहिले 4, म्हणजे टी रेस टू पॉवर 4 राहिलं. आता ह्या ठिकाणी 5 × 5 क्यूब आहे, न्यूमरेटरमध्ये राहिलं 5 × 5 क्यूब मल्टिप्लाइड बाय टी रेस टू पॉवर 4 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये राहिला फक्त 2. तर आता 5 ह्या ठिकाणी पॉवर 1, तर 5 क्यूब म्हणजे 125 येतं आणि 125ला जर आपण 5 ने मल्टिप्लाय केलं तर हे 625 होतं, म्हणजे 625 मल्टिप्लाइड बाय टी रेस टू पॉवर 4 डिवाइडेड बाय 2. तर हेच आन्सर असणार आहे ह्या क्वेश्चनसाठी, कारण ह्या पुढं आपल्याला सोडवता येणार नाही. जर 625ला 2 ने डिवाइड केलं तर डेसिमल पॉईंटमध्ये आन्सर मिळणार आहे आणि डेसिमल पॉईंटमध्ये आपल्याला आन्सर लिहायचं नाही, कारण एक्सप्रेशन दिलेलं आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटर, तर इथं आन्सरमध्ये पण न्यूमरेटर डिनॉमिनेटर असू शकतो. 625ला फक्त 5 रेस टू पॉवर 4 पण लिहिता येतं आन्सरमध्ये,
इव्हॅल्युएट म्हणजे व्हॅल्यू फाइंड करायची आहे. म्हणजे जर जी पॉवर दिलेली असेल तर त्या पॉवरनुसार आपल्याला सोडून आन्सर लिहावं लागेल. त्यामुळे या ठिकाणी जे आन्सर असणार आहे ते 625 इंटू p रेज टू पॉवर 4/2 हे आन्सर करेक्ट असणार आहे. आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो सिम्प्लिफिकेशनचाच आहे, क्वेश्चन नंबर 6. तो पण आपण सॉल्व करूया. क्वेश्चन बघा, 3 रेज टू पॉवर -5 मल्टीप्लाइड बाय 10 रेज टू पॉवर -5 मल्टीप्लाइड बाय 125 divided by 5 raised to power -7 multiplied by 6 raised to power -5. क्वेश्चन ट्राय करा सोडवण्यासाठी. दोन मिनिटांचा वेळ घ्या, पण हा जो क्वेश्चन आहे तो तुम्ही सॉल्व करा. कारण हा क्वेश्चन जर सॉल्व केला तर आपल्या सर्वांना आत्तापर्यंत जे आपण कन्सेप्ट घेतलेले आहेत ते सर्व समजलेले आहेत असा आपण या ठिकाणी जो विचार आहे तो या ठिकाणी मांडू शकतो. तर ठीक आहे, हा क्वेश्चन आपल्या सर्वांचा सॉल्व करून झालेला असेल असं गृहीत धरून आपण पुढील क्वेश्चन म्हणजे हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व करूया. ठीक आहे बघा, 3 रेज टू पॉवर -5 कारण ह्या क्वेश्चनला थोडा वेळ लागणार होता. म्हणजे लाईव्ह चॅटमध्ये पण जरी आन्सर लिहायचा असेल तरी आपल्याला थोडा वेळ लागणार होता, म्हणून मी थोडा वेळ तुम्हाला दिलेला होता क्वेश्चन सोडवण्यासाठी. तर आता आपल्या सर्वांचा क्वेश्चन सोडून झालेला आहे असं मी गृहीत धरून क्वेश्चन सोडवतो. 3 रेज टू पॉवर -5 निगेटिव्ह पॉवर, 10 रेज टू पॉवर -5 निगेटिव्ह पॉवर इंटू 125, 5 रेज टू पॉवर -7, 5 रेज टू पॉवर -7 निगेटिव्ह पॉवर इंटू 6 रेज टू पॉवर -5 पॉवर निगेटिव्ह. आता जर ह्या सर्व पॉवर ज्या आहेत त्या आपल्याला पॉझिटिव्ह करायचे असतील तर यांचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हा चेंज करावा लागेल. मग 3 रेज टू पॉवर -5 डिनॉमिनेटरमध्ये लिहा, 10 रेज टू पॉवर -5 डिनॉमिनेटरमध्ये लिहा, 5 रेज टू पॉवर -7 न्यूमरेटरमध्ये लिहा, 6 रेज टू पॉवर -5 न्यूमरेटरमध्ये लिहा. तर काय होणार बघा, हे दोन्ही नंबर जर आपण न्यूमरेटरमध्ये लिहिले तर 5 रेज टू पॉवर -7 हा 5 रेज टू पॉवर +7 होणार. 6 रेज टू पॉवर -5 न्यूमरेटरमध्ये लिहिल्यानंतर 6 रेज टू पॉवर -5 न्यूमरेटरमध्ये लिहिल्यानंतर 6 रेज टू पॉवर +5 येणार आणि मल्टिप्लाइड बाय 125. आता हे दोन्ही नंबर डिनॉमिनेटरमध्ये लिहायचे आहेत. म्हणजे 3 रेज टू पॉवर -5 असेल तर 3 रेज टू पॉवर +5 आणि 10 रेज टू पॉवर -5 असेल तर 10 रेज टू पॉवर +5.
तर आता होणार काय बघा, 5⁻⁷ इंटू 6⁻⁵ इंटू 125. 6 ची पॉवर 5 आहे. 6 ला 5 वेळेस लिहायची. इथं बेस 6 आहे पण ह्या ठिकाणी बेस 6 नाही. या ठिकाणी बेस 5 आहे पण या ठिकाणी बेस 5 नाही. पण 10 चा एक फॅक्टर 5 आहे आणि या ठिकाणी 6 चा एक फॅक्टर 3 आहे जो इथं आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे बघा, या ठिकाणी लिहायचं आहे. जर समजा आपल्याला असं दिलेलं असेल की 10⁻m, तर 10 ला 2 × 5 लिहिता येतं आणि ब्रॅकेट m लिहिता येतं. मग ही जी पॉवर आहे ती या दोन्ही नंबरला सेपरेट लिहिता येतं, 2⁻m × 5⁻m. तर आता ह्याच ठिकाणी सेम म्हणजे तोच रूल ह्या ठिकाणी 6 ला आणि 10 ला घ्यायचा आहे. कसं होणार बघा, 5⁻⁷ इंटू 6⁻⁵ आहे. तर हा जो 6 नंबर आहे त्या नंबरला 2 × 3 लिहिता येतं आणि ब्रॅकेट m लिहिता येते. मग 2 ह्या नंबरसाठी पॉवर 5 लिहायची आणि मल्टिप्लाइड बाय 3 साठी पण पॉवर 5 लिहायची. म्हणजे 6⁻⁵ असेल तर हा रूल आपण घेतलेला आहे a × b ब्रॅकेट m त्यानुसार. मग ह्या ठिकाणी होणार 2⁻5 मल्टिप्लाइड बाय 3⁻5 इंटू 125. सॉल्व केलेला नंबर आहे ॲज इट इज लिहा, कारण हा 5³ हा नंबर आहे किंवा 125 आहे, जसा आहे तसा आपण लिहायचा. 3⁻5 मल्टिप्लाइड बाय, आता 10⁻5 ला काय लिहिता येतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की 10⁻5 हा जो नंबर आहे त्या नंबरला आपल्याला काय लिहिता येतं बघा. 10 म्हणजेच 5 × 2, 5 × 2 म्हणजे 10. मग 10 ची जी पॉवर असेल समजा 5, तर 5 × 2 ला पॉवर 5 लिहिता येते. मग a × b⁻m हा जर रूल आपण यूज केला तर 5 ची पण पॉवर 5 असेल आणि 2 हा नंबर जो आहे त्या नंबरची पण पॉवर 5 असेल. आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा या ठिकाणी थोडं आपण व्यवस्थित लिहूया. 5⁻⁷ इंटू 2⁻5 इंटू 3⁻5 इंटू 125 डिवाइडेड बाय 3⁻5 इंटू 2⁻5 आणि 5⁻5. आता जे कॅन्सलेशन होऊ शकतं ते कॅन्सलेशन करा. 2⁻5 2⁻5 दोन्ही नंबर ॲज इट इज कॅन्सल होते. 2 5 वेळेस आहे, 2 5 वेळेस आहे, कॅन्सल होता. 3⁻5 3⁻5 कॅन्सल होईल. आता ह्या ठिकाणी 5⁻7 आहे आणि ह्या ठिकाणी 5⁻5 आहे. काय होईल बघा, 5 जो आहे तो नंबर 5 हा जो नंबर आहे तो किती वेळेस आहे, या ठिकाणी 7 टाइम्स, या ठिकाणी 5 टाइम्स. तर इथले 5 टाइम्स 5 कॅन्सल होणार आणि इथल्या 5 मधून 7 मधून 5 कॅन्सल होतील म्हणजे 2 राहिले. तर इथे 5² राहिला. मग 5² म्हणजेच 25 आणि हा 125. मग 125 इंटू 25. तर ह्या 25 ला 5 × 5 लिहिता येतं आणि 125. मग 125 ला 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 625 होतं आणि परत 625 ला 5 ने मल्टिप्लाय करा. तर 625 मल्टिप्लाइड बाय 5 म्हणजे 5 5 = 25 कॅरी 2 5 2 10 प्लस 2 म्हणजे 12 कॅरी 1 5 6 30 प्लस 1 31. म्हणजे जे आन्सर आपल्याला मिळणार आहे ते 3125. तर जे सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन होते, इव्हॅल्युएट अशा टाईपचे जे क्वेश्चन होते त्या टाईपमधील बऱ्यापैकी क्वेश्चन आपण ह्या चॅप्टरमध्ये घेतलेले आहेत. तर या पुढील जो पार्ट आहे तो आपल्याला स्टेट बोर्डमध्ये पण इंडायसेस आणि सर्ट्स हा जो पॉईंट आहे, हा जो चॅप्टर आहे इंडायसेसचा, त्यामधील पण आपल्याला पॉईंट घ्यायचे आहेत. तिथं आपल्याला पॉवर जी आहे ती फ्रॅक्शनमध्ये असेल तर कसं लिहायचं,
फक्त लिहायचं आहे, वर्डमध्ये लिहायचं आहे, वर्डमध्ये दिलेलं असेल तर नंबरमध्ये लिहायचं. तर अशा पद्धतीचे जे क्वेश्चन आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत आणि फाइंड द व्हॅल्यूचे पण काही क्वेश्चन आहेत ते आपण यापुढील क्लासमध्ये पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये म्हणजे आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. तर ठीक आहे, थँक्यू.